Thank you. Thank you. Thank you, ladies and gentlemen, and my dear colleagues. I'm really thankful to you. गर्भसंस्कार हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि आजच्या काळात तो मागे पडतोय की काय अशी भीती मला वाटत होती. आणि या विषयावर बोलण्यासाठी मेडिकल असोसिएशनने मला सांगितलं, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि हो, आजच्या या ठिकाणी मला आणखीन 2 व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. त्यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे डॉक्टर विकास शेट्टे, जे माझ्या हॉस्पिटलमध्ये माझे कलीग आहेत. आज आपल्यात ते उपस्थित नाहीयेत, परंतु हा पेपर सादर करण्यासाठी त्यांनी मला खूप सहकार्य केलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मानसी देशपांडे. शी इज अ मेडिकल स्टुडंट. तिने अक्षरशः एका रात्रीत मला हवी असलेली माहिती उपलब्ध करून दिली आणि आजच्या नव्या जनरेशनचा या विषयावरचा दृष्टिकोन मांडण्यासाठी मला तिची खूप मदत मिळाली. काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे कदाचित माझ्या डोक्यात आलेच नसते ते तिने मांडले. सो मानसीचेही आभार. कशाला उगाच त्या गीताताईंना बोलवलंयस? त्यांना घरात कामं नाहीत का? इतकं काय आजी? जाऊ दे, बघ येतील त्या. अगं मनू असती तर काही प्रश्नच नव्हता, मग तिने सोडलंच असतं तुला नेऊन घरी. ते गीताताईंची उगीच जाजा ये होईल ना आता. मग काय झालं आजी, त्यात काय एवढं? या या बसा. बघ म्हंटल होतं ना मी. काय झालं पायाला? मुरगळलाय ग काकी. कसं ग मोनिका, अजिबात काळजी घेत नाही. बघा ना. अरे वा, आलात का तुम्ही? आता तुम्हीच समजावा आमच्या मनाला. अहो बसा जरा तुम्ही. आणा ती पिशवी इकडे, मी चहा करते. हा हळू. अहो केव्हापासून समजवतोय आम्ही मोनाला की आता सांभाळून राहायचं, काळजी घ्यायची स्वतःची, पण अगदी हट्टी आहे. सुभाष, काळजी वाटते हो आम्हाला. पूर्वी सुद्धा ही आपल्या मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जायची. नेहमी उशीर व्हायचा यायला. आम्ही आपले वाट बघत बसायचो उशिरापर्यंत जागत. आणि तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, मोनिकाचे आजोबा चिल, काय तर म्हणे चिल. आजोबा, मला काकींशी बोलू तरी द्या. आत्ताच आल्यात ना त्या. मोनिका, अगं बोलू दे का त्यांना? अगं आजोबा सांगा तुम्ही. तुम्हाला सांगतो, हिच्या मैत्रिणी मला कधीच आवडायच्या नाही. ही त्यांच्याबरोबर पार्टीला गेली की परत येईपर्यंत जीवाला घोर लागायचा. काकी, आपण 10 मिनिटात निघूया ना? चहा ठेवलाय ग. लवकर कर आजी, निघतोच आहे आम्ही. काय ग, अजून नाही मिळाली का रेंज? नाही ना, ऍक्च्युली आजीने सांगितलं होतं की कॉन्फरन्स झाली रे झाली की तिला फोन करून सांग कशी झाली ते. वेस आहे, उत्सुकता असणारच त्यांना. जाऊ द्या, नंतर बघते. चहा घेणारच? नंतर घेते मी. ठीक. मग कसा वाटला हा अनुभव? अमेझिंग आत्या, खूप माहिती मिळाली. डॉक्टर्सचं जग इतकं मोठं पसरलंय त्याचा थोडासा अंदाज आला इथे आल्यावर.
बरं, पण मी तुला नोट्स काढायला सांगितल्या होत्या त्या हो त्या काढल्या ना. तुमच्या आधी जे डॉक्टर व्यंकट स्वामी बोलले ना तेही खूप आवडलं मला. हो काय? खूप खोलात जाऊन विचार केला होता त्यांनी. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकत होतीस तू तर. व्हेरी गुड. त्यांना भेटलीस का? नाही ना, इच्छा होती पण म्हटलं आपण कसं पुढे जायचं. अगं असं आपण मागे नाही राहायचं, असं लाजून नाही चालत. आणि विक्रांतला सांगायचं ना, तो ओळखतो त्यांना. बरं एनिवे आपण भेटूया त्यांना, म्हणजे मलाही बोलायचंच आहे त्यांच्याशी. विक्रांत आता सगळ्यांशी बोलण्यात रमला असेल. इथे आल्यानंतर आहे ना तो मला जरा जास्तच रिलॅक्स वाटला. त्यावरून आठवलं ताईला सुद्धा फोन करायचा आहे, नाही तर तिला वाटेल आपण तिला विसरून गेलो. एक मिनिट मानसी, इफ यू डोंट माइंड. पण एक सांगू का, इथे असताना तू तुझ्या ताईचा विषय विक्रांत समोर काढायचा नाहीस. म्हणजे तुला कदाचित आवडणार नाही. काय आहे ना, विक्रांत कधी नव्हे ते फ्रेश वाटतोय मला. लग्न झाल्यापासून मोनिकाची प्रेग्नन्सी, मग त्याची लपवाछपवी, या सगळ्यामुळे त्याला इतका स्ट्रेस येत होता. आणि इथेही तेच विषय निघाले ना तर परत त्यालाच टेन्शन येईल. ही नीड्स अ ब्रेक. मुंबईमधल्या सगळ्याच गोष्टींपासून त्याला ब्रेक मिळावा अशी माझी इच्छा होती. आय अंडरस्टँड आत्या. मी तर म्हणेन तू इतर कुठल्याही विषयांवर त्याच्याशी गप्पा मार, पण मोनिका नको. हो. विक्रांतचा फोन येतोय. आपल्याला निघायला हवं. तो पुढे मी डॉक्टर भाटवडेकरांना भेटून येते. ओके, आय जॉईन यू. हां, आलेच. हळू. काकी, मला ना जरा भीती वाटते ग. काय झालं? अगं आजीनं काय सांगायचं आपण? नाही म्हणजे समजा त्यांनी मला विचारलं की तू का लंगडतेस, तर मी काय सांगू? मी बघते काय सांगायचं. चल. मग तुलाही वाटलं की नाही आपणही रिसर्च करून एखादा पेपर प्रेझेंट करावा? बापरे, त्याला खूप वेळ आहे अजून. असू दे, पण असा विचार मनात ठेवायला काहीच हरकत नाहीये. मानसिक कुठल्याही विषयाचा ध्यास घेतला ना की सगळं जमतं. त्यासाठी फक्त तुम्ही सिन्सिअर आणि अभ्यासू असणं गरजेचं असतं, आणि ते तू आहेसच. बोनस म्हणून तू हुशार सुद्धा आहेस. थँक्यू. एक सांगू, माझ्या आत्याचा आदर्श ठेव. आज तिने पेपर कसा प्रेझेंट केला पाहिलंस ना तू? आय नो, आय एम टोटली इम्प्रेस्ड. आय मीन शी इज सो कॉन्फिडेंट, एलिगंट अँड इंटेलिजंट. आय एम जस्ट इन ऑ ऑफ हर. खरंय, तिचं गायडन्स मिळाला ना तर कधी सोडू नकोस. आता मला सांग, तुला इथे येऊन एकूण कसं वाटलं? खरं सांगू, आपण जेव्हा कॉन्फरन्समध्ये बसलो होतो ना, तेव्हा एका नोबल प्रोफेशनमध्ये मी आहे याचा मला अभिमान वाटला. म्हणजे खरं तर अजून मी डॉक्टरही झालेली नाहीये, पण तरी असं वाटलं की मी इथलीच आहे. त्या सगळ्या डॉक्टर्सला बघून असं वाटलं मला असंच व्हायचंय. आय वॉन्ट टू बी देअर वन डे. अँड यू नो, इथे आल्यावर मला जाणवलं की मी योग्य तेच प्रोफेशन निवडलंय. आय बिलॉंग हिअर. मला हेच करायला आवडेल. आय वुड लव्ह टू ट्रीट द पेशंट्स अँड रिलीव्ह देम ऑफ पेन. आणि मग त्या एक्सपिरियन्सवर
मला एखादा रिसर्च पेपर प्रेझेंट करायला पण आवडेल. तुम्ही हसताय का? नाही नाही काही नाही. असं कसं? असं उगाच कशाला कोणाला हसू येईल? प्लीज सांगा ना. मी परत वेड्यासारखं बोलतीये ना? नाही तसं नाही. मी जेव्हा पहिल्यांदा कॉन्फरन्सला आलेलो ना आत्याबरोबर, तेव्हा आत्याला मी हीच वाक्य बोललो होतो. आर यू सिरियस? हो, म्हणूनच हसू आलं मला. दोघांच्याही मनात एकच विचार. मलाही तेव्हा असंच वाटलं होतं की आय एम इन द राईट प्लेस. आय लव्ह दिस प्रोफेशन आणि मला आयुष्यभर हेच करायचं. आय वॉज डॅम शुअर. सेम हिअर. मलाही. इट्स माय ड्रीम. ऑल द बेस्ट. मला खात्री आहे की तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल, कारण तू तुझ्या स्वप्नाच्या खूप खूप जवळ आहेस. फिंगर्स क्रॉस्ड. बराच वेळ झाला. अरे हो की, कळलंच नाही ना? आत्या पण आल्या नाहीत अजून. हो, चल बघूया आपण तिला. असं आले ना कॉफी. अगं मोनिका, काय चाललंय तुझं? सावकाश ग. काय ग, काय गरज होती तिकडे तडमणाला जायची? आपली अवस्था काय, आपण वागतोय काय? प्लीज काकी, थोडी आयुष्यात मजा केली तर लगेच काय ओरडतेस तू? मोनिका, थोडी? ही थोडी मजा तुला किती महागात पडली असते याची कल्पना आहे का तुला? काकी, तेव्हा मला डान्स करावं असं वाटलं असतो. व्हेरी गुड. मला वाटलं म्हणून मी केलं. दुसऱ्यांचा विचारच करायचा ना. काकी प्लीज, तू तरी डोस देऊ नकोस ना. सगळेच डोस देतात. खरं डॉक्टर नवरा करायलाच नको कोणी. मोनिका, डोस नाही, अख्खं इंजेक्शन द्यायला पाहिजे तुला. आणि काय ग, आजोबा काय म्हणत होते? जाऊ दे ना आता काकी. नाही, जाऊ दे कसं? ते म्हणत होते की मोनिका उशिरा घरी परत यायची. फ्रेंड्स बरोबर सारखा टाइमपास सुरू असायचा तिथे. पूर्ण ऐकायला हवं तुम्ही, म्हणजे मला ना तुझे पूर्वीचे पराक्रम कळले असते नीट. काकी, म्हणूनच मी तिकडून निघूया असं म्हंटल तुला. तुझे आजोबा पण ना एकदा बोलायला लागले ना की बोलतच सुटतात. मग समोरच्या माणसाला त्यांच्या बोलण्याने बोर होतंय हेही कळत नाही त्यांना. मोनिका, मी अजिबात बोर झाले नव्हते. उलट मला एनिवे, तुझ्या आजोबांनी तुझ्या पायाच्या डॉक्टरांना फोन करून कळवायला सांगितलं होतं तुझा पाय कसा आहे ते. कसा आहे पाय तुझा? बरं आहे. नाचून दाखवू का? मोनिका, आता नाचायचं नाव काढलंस ना तर गाठ माझ्याशी कळलं. मग दाखवीन माझा इंगा. सॉरी. जा, जाऊन आराम कर. दे इकडे, मी डॉक्टरांना फोन करते तोपर्यंत. आरामात. आत्या, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मला डॉक्टर व्यंकट स्वामींना काही प्रश्न विचारता आले. ते खुश होते तुझ्यावर. अरे हुशार स्टुडंट्स कळतात त्यांना. आत्या, माझा रिझल्ट लागायचा बाकी अजून, त्यामुळे मी हुशार आहे की नाही अजून कळलं नाहीये. इट्स ओके, इट्स ओके. आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, म्हणजे कोणी काहीही सांगू देत, पण स्पेशलायझेशन मात्र तुला हव्या त्या आणि आवडीच्या विषयातच करायचं. हो आत्या, म्हणजे माझा ऑलमोस्ट विचार पक्का झालाय. बट आय जस्ट नीड सम मोर टाइम. कुठल्याही गायडन्ससाठी वी आर देअर. म्हणजे मी आहे, डॉक्टर विक्रांत आहे. ऑफकोर्स. थँक्स अ लॉट. यू वेलकम. नाही, आणि फायनल डिसिजन घेण्याआधी मी ताई, आजी, आजोबा सगळ्यांची डिस्कस करणारच आहे. मला सवयच आहे त्यांच्याशी सगळं शेअर करायची. आणि ताई पण ऍक्च्युली खूप हुशार आहे. म्हणजे तिने आम्हाला कोणालाही न विचारता MBA केलं
आणि त्याच्यात चांगल्या मार्कांनी पासही झाली. शी डिड रिअली वेल फॉर हरसेल्फ. मी तिचा फोन ट्राय करत होतो पण लागला नाही. तिकडे सगळं ठीक आहे का बघायला हवं. डोंट वरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता घरी आहेतच ना सगळे तिच्या बरोबर. देयर इज नो नीड टू वरी. सगळं ठीक असेल. होप सो. हा डॉक्टर, तसा पाय बरा आहे तिचा आता. ओके ठीक आहे. जर त्यांना नीट चालता येत असेल, पाय न दुखता, तर मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही. नाही तशी चालू शकते ती, फक्त अधूनमधून किंचित दुखतोय. त्यांना फक्त काळजी घ्यायला सांगा. पायावर जोर पडेल, त्रास होईल असं काही करायला सांगू नका. बरं डॉक्टर, तिला एखादं मलम किंवा काही औषध वगैरे द्यायचं आहे का? नाही नाही, औषध नकोय. आणखी त्यांना 4था महिना लागला असं त्या म्हणाल्या ना. आय एम सॉरी. काय म्हणालात तुम्ही डॉक्टर? मी ऐकलं नाही. मी म्हटलं की ते 4 महिन्याच्या प्रेग्नंट आहे ना, मग शक्यतोवर पोटात घेण्याची औषधं नको. डॉक्टर 4था नाही, 1ला महिना. नाही नाही नाही, त्याच म्हणाल्या ज्या तेव्हा इथे आल्या होत्या ना, मला 4था महिना आहे. ओके, थँक्यू डॉक्टर. मी तुमचा निरोप देते तिला. ओके ओके, थँक्यू. अरे काय आहे? Oh my god. Oh my god. Oh my god. Oh my god. गीता काकी खूप फनी व्हिडिओज बघते माहितीये. हसून हसून पोट दुखायला लागलं माझं. तुला माहितीये व्हिडिओ मध्ये काय होतं? एका दुकानात नाही फ्रीज ठेवलेला असतो आणि त्या फ्रीज मधनं एक कस्टमर कोल्ड्रिंकची बाटली काढायला जातो आणि तिकडे आतमध्ये बाई बसलेली असते. त्याचे एक्सप्रेशन बघून मला खूप हसायला आलं. तू केवढा घाबरला होता अगं. ए, मला एक आयडिया सुचली. आपण घरी अशीच गंमत करूया. वच्चे आता आमची आणखी कसली गंमत करायची तुला मोनिका? अगं एप्रिल फुल टाइप्स काहीतरी. काय करायचं पण? हा, आपण एक काम करूया. आपण घरच्यांना काहीतरी सांगूया, त्या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघूया आणि मग त्यांना सांगूया किती गंमत होती. ओ गॉड, सगळ्यांच्या रिॲक्शन्स बघायला मला खूप आवडेल. किती मजा येईल. व्हॉट से? मला एक सुचलंय, सांगू तुला? काय? आपण आपल्या घरच्यांना सांगूया की लग्न झाल्यानंतर जेव्हा तू घरी आलीस तेव्हा माप ओलांडताना तुला जी चक्कर आली होती ना, ती चक्कर तू तेव्हाच प्रेग्नेंट होतीस म्हणून आली होती.